निफाड तालुक्यामध्ये कृष्णवाडीमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात 29 डिसेंबरला साधारण दुपारी 1च्या दरम्यान धक्कादायक घटना घडली। शाळेच्या इमारतीला लागूनच मागील बाजूला मका आणि डाळिंबाची घनदाट बाग असून दुपारच्या सत्रात शाळा सुरू असतानाच अचानक शाळेच्या मागील बाजूला बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला। या आवाजाने शिक्षक क्षीरसागर आणि केंद्रे आणि विद्यार्थी सतर्क झाले। खिडकीतून आणि सुरक्षित अंतरावरून पाहिलं असता मक्याच्या शेतामध्ये बिबट्याचा वावर असल्याचं शिक्षक आणि काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दिसून आलं। दिवसाढवळ्या शाळेच्या अगदी जवळ बिबट्या दिसल्यानं विद्यार्थी भयभीत झाले असून शाळेच्या आवारामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। संरक्षण भिंतीचा या ठिकाणी अभाव असून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असून चिंतेची सर्वात बाब आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूला कोणतीही संरक्षण भिंत नाही। शाळेचं मैदान आणि शेतकऱ्यांची उभी पिकं यामध्ये कोणताही अडथळा नसल्यानं शेतात लपलेल्या बिबट्या सहज शाळेच्या आवारात येऊ शकतो। या असुरक्षिततेमुळे शाळा शिकावी की जीव वाचवावा असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला। घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेकडे धाव घेतली। रात्रीचा धुमाकूळ आता दिवसावर आला आहे। प्रशासनाला एखाद्या मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा आहे का असा संताप व्यक्त केला जातोय। वन विभागानं तातडीनं या भागात पंजरा लावावा। जिल्हा परिषद प्रशासन आणि ग्रामपंचायतीनं शाळेच्या मागील बाजूला तात्काळ संरक्षण भिंत बांधावी। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही आणि बिबट्या पकडेपर्यंत परिसरामध्ये गस्त वाढवावी अशा ग्रामस्थांनी मागण्या केल्या आहेत। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून बिबट्याचा हा जीवघेणा खेळ थांबवावा अशी आर्तहाक कृष्णवाडीतील ग्रामस्थांनी दिली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर।